आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर हाच विचार मनात घेऊन आलो. मी जरा वेगळा विषय मांडतोय. मला कल्पना आहे अक्षयची एंगेजमेंट ऑलरेडी झालेली आहे आणि बराच काळ उलटून गेलाय, काही अपडेट्स नाहीयेत. मला असं वाटतं की इशिताला तुम्ही तुमची सून म्हणून का नाही स्वीकारत? काय म्हणणं आहे आपलं त्याच्यावरती? माफ करा रत्न बारकी, पण अक्षयचा साखरपुडा जरी झालेला असला ना तरी मुलीच्या सुद्धा मनाचा विचार करावा लागेल आम्हाला. शनायाचा सुद्धा विचार करायला लागेल आम्हाला. आजी आजी प्लीज, मला असं वाटतं की आपण आधी अक्षयच्या मनाचा विचार करायला हवा. आजी तुला तर सगळं माहिती आहे. अक्षयला कधीच शनायाशी लग्न करायचं नव्हतं. त्याला शनाया बायको म्हणून पसंतच नव्हती. आई मला विचारायला ना तर शर्यतचं म्हणणं मला पटतंय. हो, आधी मनापासून बोलतोय मी. अक्षय, तुला काय वाटतं? आराध्य बाळा, तुला काय वाटतंय? आजी, माझी काय हरकत असेल? माझी बहीणच जर या घरात माझी जाऊ म्हणून येणार असेल तर मला त्रास द्यायला माझी हक्काची व्यक्ती मिळेल ना? मग झालं तर. हे बघा आई, इशिता मला सून म्हणून पसंत आहे. मला सुद्धा पसंत आहे. पण अक्षयला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. काय रे बाबा, तू बोल ना. डॅड, तो काही बोलतच नाहीये. आणि तो काही बोलत नाहीये याचा अर्थ त्याला हे लग्न मान्य नाहीये. त्याला इशिता आवडत नाही. नाही नाही नाही, तसं नाहीये. इशिता मला सुरुवातीपासून काय रे